खूप थकल्यासारखा वाटतोयस आज? डोळ्यात स्वप्न तर खूप आहेत, पण पाय मात्र डगमगायला लागलेत ना? आज तू इथे या व्हिडिओपर्यंत आला आहेस, याचा अर्थ तुला वाटतंय की कोणीतरी तुला समजून घ्यावं, कोणीतरी तुझ्या मनातल्या प्रश्नांचं उत्तर द्यावं आणि मनाली घालमेल ओळखावी. लोक म्हणतात वेळ बदलली की माणसं बदलतात, पण मी तुला सांगतो, माणसं बदलली की मी तुझा हात अधिक घट्ट धरतो. तुला वाटतंय ना की तुझं सगळं संपलंय, तुला वाटतंय की आता मार्ग उरला नाहीये. अरे वेड्या, जिथे तुझी बुद्धी संपते तिथे माझी कृपा सुरू होते. तू म्हणतोस, स्वामी मी इतका प्रामाणिक असूनही माझ्याच वाट्याला अपमान आणि दुःख का? तर ऐक, ज्या झाडाला गोड फळं लागतात, लोक नेहमी दगड त्यालाच मारतात. तुझा हा अपमान, तुझे हे कष्ट, तुझं हे एकांतात रडणं, हे सगळं मी माझ्या वहीत नोंदवून ठेवलंय. लक्षात ठेव, व्याजासकट तुला सुख आणि समाधान परत देण्याची जबाबदारी माझी आहे. आज तू ज्या संकटात आणि आर्थिक अडचणीत आहेस, त्यातून बाहेर पडण्यासाठी तू खूप धडपड करतोयस, पण तू एक गोष्ट विसरतोयस. तू करता नाहीस, तू फक्त एक साधन आहेस. तू तुझं कर्म करणं आणि धावणं थांबवू नकोस, पण चिंतेचं ओझं मात्र माझ्यावर सोड. तुझ्या आयुष्यातले जे मार्ग आज बंद झालेत ना, ते मीच मुद्दाम थांबवले आहेत. कारण त्या वाटेवर तुझ्या कल्याणाचं काहीच नव्हतं, तिथे फक्त तुझा नाश होता. आता एक क्षण शांत हो, डोळे मिट आणि विचार कर, तुझ्या श्वासावर कोणाचं नियंत्रण आहे? माझ्या इच्छेशिवाय या जगात तुझं पान सुद्धा हलत नाही, हे विसरला आहेस का? मग तू या जगाची आणि जगातील लोकांच्या बोलण्याची पर्वा का करतोस? आज रात्री तू शांत झोप, कारण तुझ्या उद्याची आणि तुझ्या भविष्याची चिंता मी आजच मिटवली आहे. तुझ्या नशिबाचा जुना अध्याय आता संपला आहे. आता तुझ्या भाग्याचा नवीन उदय होणार आहे. जा, तुझ्या आयुष्याची दोरी माझ्या समर्थ हातांत आहे. तू फक्त नामस्मरणात दंग राहा, मी तुझ्या कामात यशाचे रंग भरून देईन. विसरू नकोस, तू कुठेही असलास तरी तू एकटा नाहीस. मी तुझ्या पावलांच्या ठशांमध्येच सदैव चालतोय. तुझ्या कठीण काळात मी तुला खांद्यावर घेऊन चाललोय, हे तुला वेळ आल्यावर नक्कीच उमजेल. भक्तीमध्ये एवढी ताकद आहे की तू तुझं नशीब सुद्धा बदलू शकतोस. श्रद्धा ठेव, सबुरी ठेव आणि माझ्या नामाचा जप करत राहा. मग बघ हे जग तुला कसं मान देतं ते. बाळा, मी तुझ्यासोबत आहे हे आज मान्य करण्यासाठी, आणि माझी साथ तुला हवी असेल तर आत्ताच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून तुझी भक्ती माझ्या चरणी अर्पण कर. तुझी ही एक हाक माझ्यापर्यंत नक्की पोहोचेल आणि मी तुझ्यासाठी धावून येईन. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.